अरे देवा. हो. डोक्याच्या वरून पाणी गेलं, इतकं डोकं दुखलं, काय करू काहीच कळेना. रुमालच बांधून घेते डोक्याला. एक गोळी सुद्धा नाही घरात, गोळी घ्यावं म्हणलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला. का झोपली? अहो माझं डोकं फार दुखतंय. ताप येतो का? ताप येतोय नाही, हा, डोकं दुखतंय माझं डोकं. मग त्याला वेळेला डॉक्टरला बोलवू का? ऐका ना, डॉक्टर बिक्टर काय बोलू नका. एक काम करा, हे काठी टेकवत हळूहळू मेडिकलवर जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही अगं लवकर. कसं चालवल मला तिथपर्यंत? अहो लागलं थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही, लय डोकं दुखलाय माझं. बघू ताप आहे का? ताप नाही आला हो, नुसतं डोकं दुखायलंय. आता कधी पोहोचणार आणि कधी ती गोळी घेऊन येणार मी? अहो तुम्ही जा बरं. बरं जातो हळूहळू. लवकर या थोडस. हो. अरे देवा, काय करू मी डोक्याचं, ह्या लयच भयानक दुखायला लागले. फोडून टाकावं असं झालंय. अरे देवा. याला गोळी आणायला पाठवलं, मेडिकल बंद. आता काय करावं? घरात आहे का नाही एखादी गोळी? काय ते डोकं ठोकते काय? फोडायचंय का? दुखतच आहे एवढं. तुम्ही एवढं लवकर कसं काय आले वापस? मेडिकल बंद आहे. अरे देवा. घरात शोधू का एखादी? जावा बघा जाऊन, लवकर आणा. त्याला तुम्हाला पार दमवलं बाबा. कधी दमता तुम्ही, ते आता दमायला लागले. एक गोळी आणायला लावलं तर दमलो चाललंय. आता गोळी कुठं शोधायची? नाही, भी नाही. मेडिकल वाल्यानं अशीच गोळी दिली, ह्याच कलरची होती, तीच असायला पाहिजे. हा, आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस, डोकं राहिलं पाहिजे. येतो. तर ग उठ, भारी गोळी आणली पाहिजे. भारी आणली का? भारी, एकदम डोकंच राहिलं पाहिजे. आई गं. लय भारी गोळी. गोळी घे, पाणी पे, थोडा आराम कर. घेतली? हा हा घेतली. हा, मस्त आराम करायचा आता. हा. नको नकोसं झालंय ओ, डोकं इतकं भयानक दुखलेलं आहे माझं. अगं आता राहून जाईल. आता राहून जाईल. तुला पांघरायला आणू का? नाही नका, राहू दे. राहू दे, पांघरायला कशाला? अगं आता थंडी डोकं वाजते ना. दुखलंय मला. हा? थंडी नाही वाजत? काय माहिती कधी डोकं बरं होतं माझं. होईल लगेच. गोळी चांगली आणि खूप महागाची गोळी आहे ती. हो का? हा. तरीच म्हटलं एवढं लवकर कसं काय असर दाखवायला लागलाय. हा? तरीच म्हटलं एवढं लवकर असर कसं काय दाखवायला लागली. महाग आहे गोळीची किंमत तशी आहे. हो का? जेवण केलंय का तू? जेवणाचं काय मला आठवत नाही हो. म्हणजे? ऐका ना, हा, तुला स्वप्न पडले का? स्वप्न वगैरे काही पडलं नाही, पण मग आठवत नाही म्हणते जेवलेली. मी काय म्हणते, हा? डोकं थोडस म्हणजे हलकं वाटायला लागलं, पण तुम्ही गोळी कोणती दिली मला? डोक्याची. हलकं वाटायला असली लागलं. कोणती डोक्याची गोळी दिली तुम्ही मला? हा? एवढी भारी कोणती गोळी दिली मला तुम्ही?
आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही, काहीच नाही, तशीच घेऊन टाकली मी. अगं मग मी का तुला मरायची गोळी देईल का? अहो मरायची गोळी नाही म्हणते मी. मग मरायची कशाला, लई चांगली गोळी दिली तुम्ही असं म्हणते मी. हो हा मग चांगलं बायको वाटलं. लवकर लवकर सुधारली पाहिजे ना. हम्म. हा मी कवर इकडे जाईन तिकडे जाय मला चालवाना ना हलवाना. हा जरा हलकं हलकं वाटायला लागलं, थोडस काहीतरी असं वेगळंच फील होतं. वेगळं हम्म. वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का? 2 खापा तर होत नाहीये, मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला. नाही नाही वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे अलग. हा लय भारी फील व्हायलंय मला. हा? लय भारी फील व्हायलंय मला. खरं हा म्हणजे डोकं राहिलं. हा. मग आपल्याला स्वयंपाक कर, आपण जेवण करू. काय म्हणले तुम्ही? जेवायला ठीक आहे, चला ना. चला ना जेवायला बनवू आपण दोघं. अगं तू बनवलेलंच नाही तर चला कुठं म्हणते? म्हणजे माझ्यासोबत चला ना तुम्ही. चला ना. अरे मी काय करू येऊन तिकडे का चुल फुकू का? मी म्हणाल तसं करा, फक्त चला जेवायला. नको बाबा मला चालवत नाही. हा बसतो ना मी इथं. नाही, काही गरज नाही ह्या काठीची तुम्हाला. अगं मी 2 वेळेस मेडिकल मध्ये गेलो रे, इतका थकलोय, मला आराम करू दे. चला ना, मी तुमचा थकवा काढून टाकते ना. चला ना, आपण दोघं मिळून करूया. नको नको. चला ना. मला ना असं जाऊ दे, तुम्हाला काही नाही सांगत मी, तुम्ही चला ना. अगं काय करते तू? अहो चला तर तुम्ही. हा? चला ना. मी येऊन काय करू? मी थकून गेलोय तर. चला मी तुमचा अगं थकवा काढते. अगं नको ना, तू कसा काढशील माझा थकवा? चला ना. नको नको, मला आराम करू दे. अहो चला. नको ना. अहो चला. नको. अगं माझ्याच्यान काही होणार नाही अहो आता. चला तुम्ही. अगं नको तू. अहो तू नको, तुला काय पाहिजे हे मला मला तुम्ही चला समज. मध्ये. मध्ये चला. अगं नको म्हणतो मी. चला. चला सका. अगं अगं नको मी. तुम्ही. अगं काय होणार माझ्याच्यान? होतंय सगळं, ट्राय केलं तर सगळं होतंय. बसायचं. कसलं होतंय? तू फुकट त्रास देऊन राहिले मला. फुकट त्रास कशाला देऊ मी तुम्हाला? या इकडं. तू मला अगं अहो चला नाही गाणं तुम्ही. एक तर कधी नाही ते असा चान्स मिळालाय. तुम्ही अगं नंतर नाही माझ्यासोबत होणार ना म्हणतो मी. काहीच नाही करत माझ्यासोबत. झोपा. नको नको काय नको नको? नको. अहो अगं नको म्हणतो की. काय नको म्हणताय तुम्ही? नाही मला नाही काय. घ्या अंगावर. नको. अहो घ्या ना अंगावर. अगं अंगावर घेऊन करते काय? अगं नाही होणार, तुला सांगितलं. अहो ट्राय केल्यावर सगळं होतंय. अगं नाही होणार. काय नाही होणार? कस काय होईल? अगं नको म्हणतो मी. अहो ऐका ना तुम्ही. ट्राय केलं तर सगळं होतंय. कस काय ट्राय कर? ओढू नको ना मला. काय ओढू नको मला? अरे बाबा नाही होणार बर का. तू ना मला लई त्रास देते मला. कसं नाही होत बघतेच मी ह्यांच्याकडे. पळून जातात का मला सोडून? ओ इकडे या ना. गणपतराव ते द्यावा पावडी द्या ना. पावडं पावडी आता पावडं कुठं पाहू? मी थकलोय बाबा. काय थकली तुम्ही? थकलो आता काय जे आहे ते बरे. काय झालं? आता वयामान थकली तर वयात हा म्हण ना तर पावडं तरी बिवडं तुम्हाला वहिनी जीव लावायची म्हणून तुमची बरी तब्येत आहे. खूप जीव लायती, पण आज लय वेगळंच झालं. काय झालं? ऐका ना. ते पाय. काय झालं? अगं जरा माणसं तर पाय ना तू. कशाला बघू? तुम्ही तर म्हणले होते ना तुला जे करायचं ते कर. मग मी आता जे करायचं तेच करेन. काय करते तू? करते ना जे. आता मी म्हातारा झालो न तू बोलतच काही करायला लागली. काय करू मी? बरं ठीक आहे, तुम्ही काय नका करू. हं. तुमच्याकडून ना काहीच होत नाही. काहीच नाही. काय रे? काय म्हणते वहिनी? श्रीपत ती चला ना कुठं जाऊ ना आपण कुठं पण करायला. काय चला तर काय काय तुम्ही. ए वहिनी, अरे असं काही तुझा नवरा येड काही आहे का नाही मला? ऐका ना, माझ्यात हिंमत आहे ना. जे करायचं ते माझ्या नवऱ्यासमोर पण करीन मी. तुम्ही चला. आपली मग संपली भाऊ. अगं हा तुम्ही फुल परवानगी का? मग आता परवानगी नाही तर काय? फुल परवानगी असेल तर
नाही तर मग काय झालं इरीच नाही आपली मग संपली. नाही तर मला आहे ना काय काय बाबा बंद काय करतात घरात कोंडून मारितात वरून मावर केस करशील काही यानं मा बायको बळजबरी केली. आपल्याकडून ते नाही होणार. आता आपल्याकडे वय ना, आपल्या टावरला रेंजच नाही. तुमची पोर भरून काय असेल हा ना होईन. आता ती चला ना चला, ती मला दम ऐकतच निघत नाही तर काय नाहीये. करणार. यांनी कसली गोळी दिली ती काय माहिती मला, लय कस ये याला घेऊन जा ना, तुमचा नवरा आहे का मग? त्याच्या टावरला रेंजच येत नाहीये. मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा, ह्याच्याकडून ना काहीच होत नाहीये. तुम्ही चला ना, मला लय ते घाई आहे बाप, सुटली. हे चला आता हा कुठं झालं? चला चला. हा कुठं झालं? आपल्याला पहिलाच रेंज नाही, आपण दुसऱ्यावर राग बांधण्यात काही मजा नाही. आपले दिवस गेले, आता आपण थकलो. कर बाया, तुला येईल ते कर. आता काय करणार आपण. हा एक तर नंतर आपण तिसरी बायको केली. आपलं वय 80च्या पुढं झालंय. ती 30 वर्षाची पोर कवर कळ काढील. हा तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे, त्याच्यात ती गोळी कोणती होती आणि कोणती नाही मला समजलं नाही. तर जाऊ, जेव्हा आता ते होऊन जाईल. जीव आहे तो काय कळ काढाया जोगा नाही. जाऊ द्या, होऊ द्या, हो, तो काय खाणार नाही. बिद्या काढल्या. ते ना हा? गणपतराव तुला खरं सांगू का हा. ते फॉल्ट यागळा झाला थोडा काय वैद्य की तुझी पावरची गोळी. अरे हो, ते माग मी आणलं हो होतं. ऐका ना मा दम तोडला दम ती ना खरं 3 राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे ना म्हणा. काय करणार करते का मस्त नाही का हा कसं आबू द्या आली मला तुझ्या घरा याला दमी बरं दमी. अरे बाबा, मला सकाळपासून जाम केलं. ती गोळी दिली तशी ओढून 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 ताडून पार माभार गाड्या दुखायला लागल्या. नाही नाही तुला सांगतो हं. वर्ष झाली माय बायको मायाला जायला हं. पण तेवढी कसर आज काढली बा. अरे बाबा, तो काढली कसं, पण माय पार हाल केले ना तिनं. पण काय बी म्हणा. पण खुश झाली का नाही वहिनी. हा हा? बरं जाऊ का मी आता जाय बाबा, मग आता काय कर. वहिनी लिखू का मग जाऊ या ना. नाही आता बस लोक एवढून जोडी मी एवढून जोडी तू हो तू दम पुरा केला दम. अरे बाबा, माय हाल पुरे केले सकाळपासून. तो निसा दबत पुरा केला. माय हाडकं दुखायला लागली. अगं. इकडे वड तिकडे वड इकडं. हा नको झालं. पोटात खालं होतं थोडस, ते जिरून गेलं. एवढ्या हलवांड्या केल्या माय. एक तर मला हलवाना तुमचं सगळं जिरलं असेल, सगळा दम निघाला असेल तुमचा, पण तुमच्याला काही झालं का? काहीच नाही झालं. एकदम तुम्हाला टावरला रेंज पाहिजे ना, काय करायला. तेच तर म्हणतीये ना. मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का? हा मी काय म्हणतो हा? कंची गोळी दिली तिला ती गोळी दाखव बरं कंची. ती गोळीचं लेबल एक तिकडे मिनिट असेल का? मी आणते, थांबा. ही मला बघा. ना येड्याला वाचता येत नाही बाबा 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 हा? 1000 हाऊस पॉवरची गोळी 1000. 1000. आपलं मास झालाय ना हा? लईत लई नवतऱ्या मास झाली 50-100 हाऊस पॉवर चालती 1000 हाऊस पॉवर. वहिनी तुम्ही बरेच दम दिले फुटल्या डायरेक्ट. इतका पॉवर आहे त्या गोळीत. बरं एवढं कोणी आलं नाही. सकाळपासून दम काढते मी, काय सांगू तुम्हाला. सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर अगं, करते. हे फार माणूस काही ना हलगर्जीपणा. काहीच होत नाही त्याच्याकडून. पण म्हणून मी मला आहे ना मी आता केली वहिनी शांत केली. आता नाही तुम्हाला काय म्हणणार. वहिनी आता झाल्या का नाही शांत. आता बरं वाटलं ना तुला. हा? आता उतरवलं नाही गोळीचा पावर ना. हा आज गोळ्या नका दे जाऊ कधी बी अरे कांच्या बाबा, ते चुकून तिथं लागलं डोकं दुखायला. मग लागली मा हाताला ती. बरं तुम्ही वाचले तिनं कापाय बी नाही कापाय रागावायचा कापून टाकला ते डायरेक्ट. अरे दादा, लय हाल केली माई. आता काय सांगू तुला. बरं ते चालू का मग हं? चालू का चाल बाबा. तुला कुठं आहे पावडं कुठे पावडे असं तिकडे बारीच्या. चला ना आणखी एकदा. हा चला ना नाही आता बस नाही नको नको अहो चला ना. नको आता स्वयंपाक करता. चला तुम्ही चला आता. आता तुमच्यात आला असेल ना पावर थोडा तरी. अगं नाही ना, आता भूक लागली पोटाला. अगं भूक लागली मला. नाही चला एकदा. हो काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं.
तू मला नाव ठेवते ना मग. हा मग हं? अहो चला संत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. बसू का? काय खुशाल गाणे म्हणत फिरला लावून काय नाही. येणार शिरपतराव आज आला शिरपतराव. का हो भाऊजी हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते, हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही कशासाठी? कोण तू होते? तू होते? तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून उगाच आता. नाही नाही वहिनी तसं नाही. मी तेव्हा काही जळत नाही. मला दुसरी बाई मला खोडत लागली. मला माहितीये ना तुमची चाल, दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही, ते चांगलं माहितीये मला. लाईनच नाही काय, हो लाईन नाही मारित. बास मारतो बास मारतो. हो बास मारितो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता, मला माहितीये ना चांगलं. वहिनी असंच केलं ना तुम्ही. वहिनी मग मला लय आवडत होती तुझी. लय लय आवडायची लय आवडायची. कोण कोण? तू जाऊ तुम्ही वरात चालू होती ना, वरात एवढं मी नाही का असं नाचत होतो. तुझ्या का पाहून हो नाचायचं. ना. मला तुला पाहून मुडी आलता. मला नवर काय पाहते शी, मस्तात गावरे गेले कुणाच्या हा नवऱ्याचे. काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून. पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं तुला माहितीये. तुला काय वाहिनी तुला तुला निम्यावायचा दोस्ती तो काय 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 निम्यावायचा दोस्ती निम्यावाय पुढं मोर काय करशील. काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी, तुम्हाला काय करायचं? तो काही किती दिवस टिकणार आहे काय? मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहे काय मला सांगता? कारण नाही 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 तो नवरा एवढं वय झाले हम्म. आणि आता तू किती दिवस टिकणार आहे. तुला अडचणीत येणार आहे. हम्म. मग त्या टायमाला शिरपतराव इकडे शिरपतराव इकडे त्या टायमाला शिरपत्र तुला अंगठा दाखील. अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का शिरपतराव या इकडं या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे? हा? काय तुम्ही अक्कल नसल्याने बोलताय हा? मला गरज पडली तुम्हाला बोलवायची? बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना काय? चहा ठेवू ना. अच्छा चहा ठेव का? काय बोलताय तुम्ही? जरा पूर्णपणे बोलत जा. मग तेच बोललो मला सवय ठेव. काही गेली नाही वाटतं तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची. हा? चहा ठेवायला साखरच नाही. हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात. मग मला दूध दे दूध काय दूध दे दूध. तुम्ही काय लहान राहिले काय दुधू दे दुधू काय एक बोलताय? गलास दूध दे दूध मला लय माझ्या आवडत. नवऱ्याला तर आजपर्यंत मी दूध नाही पाजू घातलं. दुधू दे दुधू काय बोलताय? वहिनी तुमचं दूध मला खूप आवडत बघ. एक दिवस पिलो होतो लय भारी लागले प्यायला. लय गोड लय गोड लय गोड. पाणी सुद्धा नाही द्या. माझी गलती झाली तुम्हाला ते दूध पाजून. छी आता इथून पुढे कधीच नाही. चहा पण नाही देणार मी तुम्हाला. चहा पण पाजवणार नाही म्हटलं. किती लगत वहिनी धरते दूध? काय किती लगत तुमचं दूध? किती निघत तुमचं दूध म्हणजे काय काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या शेळीचं. नीट बोला जरा. हा मग तेच ना म्हणलं किती लगत तुमचं दूध असं. तुमचं दूध नका म्हणू, तुमच्या शेळीचं म्हणा. मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता. हा. तो म्हणा आमचं मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या. मग त्याचं दूध आहे का? कोणतं दूध राहतं? मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना मावाला दूध वतून घ्या. मग तुझ्या नवऱ्याचं दूध आहे का? अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा असं. तो म्हणा मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या. हा कॅनमध्ये तेच मी आता मला विचारलं तुमचं दूध खूप भारी असं. पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी, काही पण बोलू नका असलं. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना. हा पण मग चांगले चंगली असं काही बोलू नका असलं. जावा आता झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे? काय नाही बसलं टाइमपास. हो तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा काम धंदे करून पहिलंच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले. वहिनी मला खूप वेळ आहे टाइमपास करायला. तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये भाऊजी. तुम्ही चालते व्हा, मला करू द्या आराम थोडाफार. भाऊजी चालते मग आणि तुम्ही तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत? चाल ना मला जाऊ काय मळ्यात. आणि मी काय करू मला तुम्ही? तुम्ही मला दाखव फिरून काही काम करतो मी काम. काय नाही सध्या काही मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला. जा तुम्हीच बघा, तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते. मी काय म्हणतो वहिनी म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या. तू ना नवरा आहे तो मी काय म्हणत नाही पण नवरा असताना कुठंतरी तू जुगाड करून ठेवी. कशाचा जुगाड जुगाड कशाचा जुगाड? लपड्याचं. आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा, आहे ना? मग तुझा नवरा शिकवा आता मला तुम्ही. तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं. म्हणजे कशाची अडचण? कसली अडचण? म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना. मला काय अडचण लपडा आहे? करून ठेवला आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही. माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघू नये हो तुम्ही. मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय. बात काय गोड हायच बिलकुल आहे. काय आता गोड मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. माझी विचार आहे ना. काय आहे?
मा माणूस विचारे मला ना म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची तो विचार मला डोक्यात. स्वतः बी वेड मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी 2 पायाची मला कामची ठेवून घ्यायची. काय काय आमची ठेवून घ्यायची? 2 पायाची मी ठेवून घेऊ? कोंबडी ग मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा तुम्ही ठेवून घ्या, जा ना मग ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बुवाजर नाही कसली बी ठेवा यार भाऊजी, माझं लय डोकं दुखला. तुम्ही जावा बरं. देऊ का दाबून देऊ. नका हा नका नका काही नको दाबून देऊ मला. मी गोळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी का जाऊ. काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना 1 ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये. होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटव काढ नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो, हो, हो. खूप मर्यादा धरली. नाही ते मी तुला सोडलं नसतं. हो का? हा आता बघा करून काय बघता ते. आता काय बघा करू मग मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत. करीन माझं तुला काय किती ते. करीन काय? बोलणं आपल्या हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला. इतकं तू दाखवते मला ना. करून दाखव, मी तुला करून दाखव. चल, लाव पैसे चल, लाव 5-5 रुपये देऊ. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इतकं करून दाखवा बाहेर काय ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं? काय असं काय करून दाखवणार तू तुम्ही? मला करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला- आता जे बोलले ना, माझ्या ते नाही बरोबर लागायचं बोलले. माझ्या नाही लागायचं मी काय करू शकतो. करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे चालतंय, बघते ना मी बी काय करून दाखवते. तर निघा इथून. कुठं निघा. वहिनी द्या ना तुम्ही बघा आपली माणूस- शिरपतराव द्या ना अहो तुम्ही. तुम्हाला ना तू खरंच अक्कल जिरूनच नाहीये. तू जिरूनच हो बघते ना कोण कुणाची जिरवताय ना, आलाय तू माणूस जिरून कुठला. दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून इथं डोकं फॅट झाले, पण हे असले ते डोकं लावायला मला. एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे काही नाही वाले, हातपाय दुखायला लागले आता. का नाही रे आता कान म्हणजे म्हाताराच झालोय कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय, आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय होतं का नाही. काय आता व्हायला काय मार्ग आहे काय. हातपाय जर कामच करते नाही. नाही तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही, तिची चूक नाही. मग कोणाची? लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही, मग कोणाची? वयाची चूक आहे वयाची. त्याला पण याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का? नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही तुला पायाला आहे माग गोळी, जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं त्या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज माझी करेल. माया काही नव्हती. हा, मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्या चमकली गाडी. हा. काही कॅलेंडर आहे ना, त्याला दवाखाना गोळी आणली, हम्म. गोळी खाली गायची, लगेच खटकन लावून गेली. खरं खटकन ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे? गोळी काही माग नाही एवढी हा, आहे. तर 10 रुपयाचं पाकिट नाही, 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे. हा. गोळी चांगली वाटते आहे ना? आता हाय काय तर आपल्याला कळायचं का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का? आपल्या गुणाची मतलब. बरं बरं. बरं का गोळी घे. येऊ का मग? घरी गेल्यावर घेऊ ना. हा येतो वाटेल गार का द्यायचं. बरं बरं बरं. येऊ का मग? हा हा. आता पाय गोळी घेतलं, गोळी घेतली त्याला असा पावर येईन, त्याला काय माहिती मी त्याला एनर्जीची गोळी दिली. आणि आता तिची ना तिची चांगली ठोकीनच अशी ठोकीन अशी ठोकीन ना, तर ती मला माझी आई माझा म्हातारा नावताना नाही का म्हातारा त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. चला तर ना येतो मला तुम्हाला का दोन. कामावर पण बसली. हो आवरलेत ना, बसा. मला पाणी आणते का? पाहिलं दुखायला लागलं. पाय दुखतोय का? हा, गोळी घेतो ना. ठीक आहे थांबा, आणते पाणी मी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखते म्हणून कसली गोळी घेते. आता त्याच्यासाठी घ्यायला. हम्म? घ्या.
किती पाणी पिताय? अगं ती अटकत अटकत जाते ना. बरोबर, द्या इकडं. काम आटोपलं सगळं? हा, आवरलंय सगळं. आता दुपार झाली, झोपायचं वेळ, म्हणजे झोपावं असं वाटत होतं, हम्म. पण झोप पण काही येईना झाल्या, म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली? अहो, झोपायचं होतं मला, मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का? दिवसा कुठं झोपत असते माणसं? मग कधी झोपायचं असतंय? संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे काम आटोपल्यावर. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कस काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा, आता गरम झालं. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा की. पाय नीट झालाय का तिसरा पाय उभा राहतोय? म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही? चल घरात चल. कशाला? चलतं खरं? आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतंय. काय होतंय? चल. अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लहर आली. याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही, आणि बरं आज तुम्हाला सुचतंय. चल ना. कशाला पण? काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उग. हा, चलना चलना म्हणता नेहमीच तुमचं असंच असतं, आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून, आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. ऐक राहू ना, द्या. ऐक ना, ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चालतं खरं? हो, राहू द्या. आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा. आज जरा जास्तच. काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतोय म्हणलं विषय. नाही नाही नाही, मग? आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा चल. काय अगं चालतं? चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही, रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी. काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही नाही, हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं का. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? मग तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत होते मी तुम्हाला? तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं पण का मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही, सोडा तुम्ही. नाही, आज नाही. कसला जोर आला का? अगं अगं थांब ना. अजून एक वेळेस थांब थांब. अगं थांब. हो. काय करता तुम्ही हे? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. अहो अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अगं काय? मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय ग? सरका, सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या, इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको, सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे बी. ऐक. कळलं कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक झालं म्हणते ना, एकच. एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. तुम्हाला काही वाटतं का हो? अगं थांब. अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आलं मग त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे? तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा. नको. अगं ऐक ना, ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते, तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही.
आज कस काय एवढं? हा आज आहे ना श्रीपतरावने गोळी दिली मला, दुखत होता पाय, तो पाय तर गेला कुणीकडे, कुणी दिली म्हणलं तुम्ही? श्रीपतने. त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला, हे बघ, सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय छी, कसं नालायक थंडगार माणूस. वाटतं. त्याला ठिकाणी आतमध्ये गेला. ओ, तोंड बंद करा तुमचे. हा नाही, एक तर नालायकपणा करता तुम्ही इथं आणि परत भामटेपणा करायला आली काही माझ्या समोर. कोणती बाई धरली सांगा, आजपर्यंत कोणती बाई धरली? आता आम्ही पाहिलेच नाही म्हणजे तर. कस काय नालायक होती? मी नालायक आहे का? हो आहे, कोण आहेच तुम्ही कोण नालायक. म्हणते नालायक हा? आहे? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं सांगा बरं. काय? यांनी काय केलं तुमच्या सोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिला पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय जिरली आज मग? बघा बघा, घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस, म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचे? हा, मग हो. हे- निघा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं व्हायला का तुमचं? अहो, माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला काय आणि माहिती? त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तर तुम्ही ह्याला? त्याला गुडघ्या दुखत होतं ना, गोळी दिली. कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? ती एनर्जीची. हो, एनर्जीची गोळी दिली ती ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगलाय मला आणखीन कशी जिरवली. हा चल काय, चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव, हा अजून 5 बाऱ्या करा. हा, नाही मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंडगारच वाटलं पाहिजे. अच्छा, ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? कसं थंडगार वाटतंय तुला. चल चल ग, चल चल. ओ, सोडा म्हणलं ना मला. वहिनी जर त्याचं नका मुडगा. आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना, तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा करा. जा. गणपतराव, तुम्ही जा यांच्यासोबत. गणपतराव, घरी आपण 10 बाऱ्या करतो रोज. पाय बरं. बघा, आणि तू 4 वेळेसच थकली. नाही, 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बाऱ्या झालं? 5. माझं 4 बाऱ्या करून टाका. मी 9 हो का? 9 ठीक आहे, 4 वेळा करायचंय ना. चला चला ना, अजून 4-5 वेळा करा. चला. अहो, चला, चला, मा काय चला, समजली? चला. मा काय चला ना, समजली? अजून 4-5 वेळा मा करायचं काय ना. अगं तू नको. चल चल. सोडा मला. हो, सोडा म्हणलं ना. एक वेळ. काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा, कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप. अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा, तुमचं खूप झालं आता हे. नाही. सहन थांब किती ना, सहन थांब ना. करायचं? काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटाचं खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा, लोकांना दाखवतात काय काय केलं माझ्यात, किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा, लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आता ना हा, आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिलं तुम्हाला ती गोळ्या? मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिलं गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिलत्या ना. तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता, हा, माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत, माहितीये? हा, मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही. आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का? हा, काय? तो शिरपत म्हणतात म्हणे त्याला. आपल्या घरी आला होता. हा, नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का? तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा, डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. मग काय, डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा. असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही म्हणाले त्याला, तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का? बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा,
कशी जिरवणार आहे तो माझी? एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला, आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन हं. जिरवायला सांगितली माझी, आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत? त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? हं? माझी तृप्ती होते, तुझी हाल तू जाणते, आणि माझ्या मनाला समाधान वाटतं याचं काय? अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा, पण मग तुला बी बरं वाटतंय? छी, मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे? एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? शेवटी माणसंच आहे ना आपण, हो, माणसंच आहे ना आपण. जनावरच नाही ना. हं? हं? त्यात काय मजा? मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकलवर. काय? अजून गोळ्या पाहिजे ना ग? अरे बापरे, अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी, तुला एकदम खुश ठेवील. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? हं? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये, माझा दम बघ, माझा दम. तूही म्हणली होती हा. यावर. काय? अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल, पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी हा, मला गोळ्यात घेऊन येतो. काय? 2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही, 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आत्ताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना, काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून ना पटकन माहेरी निघून जाते. नकोच बोला ही मला.